नक्कीच मिळतील. कारण संभ्रम आहे. संभ्रम असण्याचं कारण नाही कोणत्याही विषयावर. मग शिवसेना असेल माननीय बाळासाहेब ठाकरेंची, किंवा सन्माननीय राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष असेल, आमच्या भूमिका स्पष्ट आहे. माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये अनेकदा चर्चा आणि संवाद झालेले आहेत. पण मीडियाला असं वाटतं की ताबडतोब आताच काही घोषणा आणि भूमिका जाहीर कराव्या. तसं होत नाही. दोन राजकीय पक्ष आहेत. भूमिका जरी महाराष्ट्र मराठी माणूस अस्मिता या संदर्भात एक असल्या तरी दोन स्वतंत्र राजकीय पक्ष आहेत. ग्राउंड लेवलला दोन्ही पक्षाकडून काम सुरू झालेलं आहे. याच्यापेक्षा मी जास्त काही सांगू इच्छित नाही, कारण ती भूमिका जाहीर करण्याचा जो अधिकार आहे तो दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांचा, म्हणजे माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे हेच एकत्र येऊन आपल्या भूमिका जाहीर करू शकतात. मी तुम्हाला फक्त त्यातला संदर्भ देऊ शकतो. बैठका सुरू झालेल्या आहेत. पत्रकारांनी अधिक माहिती घेतली पाहिजे की नक्की पडद्यामागे काय चाललं आहे. ज्या अर्थी आम्ही निवडणूक लढवण्यासाठी एकत्र येण्याचा विचार करत आहोत किंवा केलेला आहे, त्या अर्थी 90 दिवसात निवडणुका येणार आहे आम्हाला माहिती आहे. दोन्ही पक्षाच्या प्रमुखांना माहिती आहे, प्रमुख नेत्यांना माहिती आहे, आणि त्या संदर्भातली कार्यवाही सुरू झालेली असते ना.